कल्याणमध्ये ट्रॅफिकची समस्या बाई खूप डेंजर आहे बघा. म्हणजे तुम्ही बाईक जरी घेऊन जरी निघला ना, बघा किती फ्रेश आहे आणि सगळ्या प्रकारची मच्छी इथं मिळते. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आज आम्ही जरा शॉपिंग करायला आलेलो आहे. शॉपिंगसाठी आम्ही जी जागा गाठलेली आहे ती आहे कल्याणचा सुप्रसिद्ध मेट्रो मॉल. आणि आम्ही आलो आहेत वेस्ट साईडमध्ये. आणि सोनिया आता शॉपिंग करायच्या तयारीत आहे. बघा मला कोपऱ्यामध्ये. आणि इथे खूप साऱ्या कपड्यांची व्हरायटी झालेली आहे. बघूया आपण काय काय घेता येईल आपल्याला, तेवढं घेऊया. वेस्ट साईड मधून तर आम्ही बाहेर निघतोय कारण आमचं काम काही तर बनलेलं नाहीये. आणि आता आपण जाऊया आरडी मध्ये. आम्ही शॉप ओपन झालेलं आहे मेट्रो मध्ये. आणि तिथे मागच्या वेळेस आपण शॉपिंग केली होती आणि खूप चांगले आपल्याला कपडे तिकडे भेटले होते. परत एकदा जाऊन बघूया तिथे काय ऑफर वगैरे आहे का, कारण डिसेंबर मध्ये खूप चांगली ऑफर असते. पण ह्यावेळेस तरी काय अजून ऑफर सुरू झालेल्या नाहीये. बघू एकदा आरडी मध्ये. लाईफस्टाईल मध्ये जायचं, लाईफस्टाईल मध्ये. चलो आरडी कॅन्सल झालंय, आता लाईफस्टाईल मध्ये एंट्री करू आपण. मी आता आलो आपण लाईफस्टाईल मध्ये. लाईफस्टाईल मध्ये बघू कुठल्या कुठल्या कपड्यांच्या व्हरायटी झाल्यात का, सोन्याला आवडतात का. ऍक्च्युली ते आपण कपडे नाही घेणार आहे, ती स्वतःच कपडे घेणार आहे. आणि ती पहिले कपडे घेण्याच्या आधी मेकअपच्या कंपार्टमेंट मध्ये घुसेल असं माझी अपेक्षा होती, पण घुसली नाही. होतं का काही. ऍक्च्युली तिला घ्यायचे आहेत ब्लेझर्स. ब्लेझर काय मला पाहिजे तसे अजून काही दिसले नाही आहेत. लाईफस्टाईल मध्ये कधी एवढी गर्दी नसते, पण आज रविवार आहे. रविवार असल्यामुळं काय आज गर्दीच गर्दी आहे. आणि इकडे एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये फ्लॅट 70% ऑफ आहे. आणि जिथं ऑफ तिथं आम्ही. म्हणून आता बघतोय जमतंय का हे सगळं. पण हे 70% ऑफ असेल तरी याची प्राइस खूप जास्त असते. देखते हे लेते हे क्या नाही लेते हे. लाईफस्टाईल वगैरे मध्ये आहे ना, जेंट्स व्हरायटीपेक्षा लेडीज व्हरायटी जास्त असतात. जेंट्सला खूप कमी व्हरायटी आहेत. सोन्याला हे कलेक्शन आवडलेलं आहे आणि याची प्राइस आहे मूळ 1799. आणि आम्ही 70% याला ऑफ आहे. कॅल्क्युलेशन करून बघितलंय, आपल्या अखत्यारीत आहे. 550 रुपयापर्यंत जात आहे. ती तिकडे तिचे कपडे बघते, तोपर्यंत आपण पण आपल्याला बघूया काय आहे का आपल्यासाठी खास. अखेर आपला सेक्शन सापडलेला आहे 50% ऑफ वाला. याच्यामध्ये आहे बरेचसे कलेक्शन. बघू यातलं आपल्या साईज कोणता आहे काही. हा कॅल्क्युलेशन करते. अच्छा कॅल्क्युलेशन करते का. कितीची आहे ती. 1499. 1499 आणि ती 70% ऑफ मध्ये आपल्याला किती जाते. मॅडमने 2 तास कपड्यांचं सर्चिंग करून फायनली एक कपडा घेतलेला आहे. तर 2 तास जर मी घालवले असते तर कमीत कमी 10 कपडे तर इझी घेऊन गेलो असतो. मेकअपचे खूप सारे प्रोडक्ट बघितले, पण अजून एक सुद्धा काय तिला आवडलेलं नाहीये. आणि गेले अर्धा तासापासून आम्ही एकाच फ्लोअर आहे. फायनली मॅडमनी 3 तास वाया घालून काहीच घेतलं नाहीये. एक तिला शर्ट आवडलं होतं, अचानक तिचं मन बदललं आणि तिने कॅन्सल केलं. बघा किती कन्फ्युज माइंड आहे, घेऊ का नको घेऊ का नको असं चाललेलं आहे. आणि कमीत कमी तिने मला 10 ते 12 वेळा विचारलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं का कॅन्सल केलंय, आता परत बोलते घेऊ का. माहितीनुसार आपल्याला असं समजलेलं आहे का आता ऑफरची फक्त स्टार्टिंग झालेली आहे, पण खरी ऑफर 10 तारखेपासून चालू होणार आहे. त्याच्यामुळे 10 तारखेला जेवढं तुम्हाला लुटता येईल तेवढं लुटून घ्या. आणि तोपर्यंत तुम्ही फक्त वाट बघत राहा. जानेवारीच्या 31 किंवा मला वाटतं पूर्ण जानेवारी पूर्ण ऑफर असू शकते. 1 मंथची ऑफर असते, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. आम्ही तर घेणारच आहेत. हे आहे ते शॉप नवीन झालेला. आणि इथे मागच्या वेळेस आम्ही खूप सारी शॉपिंग केली होती आणि खूप चांगले कलेक्शन होते. मित्रांनो रविवारची गर्दी बघा किती आहे. अक्षरशः पूर्ण मॉल हे तुडुंब भरलाय, कुणी पण जागा नाहीये. आणि या 2 दिवसातच ऍक्च्युली शनिवार आणि रविवारीच खूप जास्त गर्दी असते या मॉलला. आणि खूप जास्त उलाढाल होते. बघा तुम्ही लांबपर्यंत तुम्हाला पब्लिकच दिसेल. तो वरती आहे फूड कोर्ट. फूड कोर्टला पण बघा किती गर्दी आहे. आणि सोनिया कुठे गेली मला माहित नाही. ही मॅक्स मध्ये आहे. ती बघा इकडं. तिची काय आज खरेदी होत नाहीये, फक्त टाइमपासच चाललाय. पण जाऊ द्या, त्या निमित्तानं आपला व्हिडिओ तरी होतोय. ते पेट पूजा करायचा वेळ आलेला आहे आणि मॉलची फेमस पाणीपुरी आपल्याला खायची आहे. बघा फेमस पाणीपुरीची गर्दी बघा किती आहे. आणि आपला नंबर येतो का नाही काय माहित नाही. बस समोर किती गर्दी आहे, तर कधी आपला नंबर यायचा. या साईडला वडापाव सेल करतात, त्याला पण गर्दी बघा किती आहे.
आणि त्याच्या अपोजिट साईडला पाणीपुरी सेल करतात. त्याला पण बघा किती गर्दी. संडे इफेक्ट आहे सगळा. दुनिया कधीपासून प्लेट घेऊन उभी आहे. 4-5 जणांचे नंबर झाले, आता तिचा नंबर आला. आणि माझा पण नंबर आला. पाणीपुरीवाल्याचा स्पीड बघा. जो 6 कस्टमर अटेंड करतोय तो. हे बघा, हे आ गया. येल्लो आला आपला नंबर. अशी खुर्ची घेऊन यायचं आपल्याला. दिवसभर घरामध्ये असं बसायचं त्या खुर्चीमध्ये. किती रिलॅक्स वाटेल. फायनली मॉलमध्ये बारके बैठक मारले आणि मस्त आता चहा पिऊया गरम गरम. इथला चहा खरंच चांगला आहे. मित्रांनो, DIY ला तर गर्दी बघा किती आहे. एंट्रन्स पासूनच सुरुवात झाली गर्दीची. ही बघा मेट्रो मॉल मधली सगळ्यात भारी मेट्रो. किती गर्दी असू द्या, तो बरोबर काढतो गॅप मधून गाडी. किती मोठी गाडी आहे बघा ती. पण आता तिथले तर जाऊन एवढ्याशा या गॅप मधून तो टर्न मारून येईल. टर्न मारून आला का तुम्हाला परत दाखवतो. आला टर्न मारून. फक्त पिपिक पिपिक वाजवत वाजवत. त्यामुळे 1 2 3 4 कंपार्टमेंट आहे 3 सोडून. पोरांना खेळायला बघा इथे किती गाड्या वगैरे. भारी आहे सगळं. ही बघा एक बिग सी. तर पोरांना आणल्यावर खूप चांगला टाइमपास होतो. मित्रांनो, आता आम्ही मॉलमधून कल्टी मारतोय आणि आम्ही मॉलमध्ये कशासाठी आलो होतो तर फक्त एक शर्ट घ्यायला, 2 पाणीपुरी घ्यायला आणि एक चहा घ्यायला. आणि बरोबर त्याच्यासाठी आम्ही 6 ते 7 तास घालवलेत, नाही का. आता बघू, आता दुसरीकडे कुठे टाइमपास करायचा. जाऊन पण आमच्या मॅडमचं मन नाही परत आहे. आणि आता मध्ये जाता आपण ट्रेंड्स मध्ये तरी जाऊया. तर बघू ट्रेंड्स मध्ये किती टाइमपास करणार आहे आणखीच आपल्याला समजेल. घेणार तर काय नाही, पण टाइमपास आपला 100% होणार आहे. बघा, मॅडमला हे घ्यायचं होतं आणि याच्यासाठी मॅडम आली होती. आणि आता हे आवडलंय, पण याच्यावरती क्वालिटी चांगली नाहीये. तर असं आहे, जे आवडतंय त्याची क्वालिटी नसते. फायनली आपल्या आपण धर्मावर बसू. मित्रांनो, आता आपण आलोय भाजी मार्केट मध्ये. थोडी आपल्याला भाजी वगैरे घ्यायची आहे. आणि हा आहे आमचा कल्याणचं भाजी मार्केट. आतमध्ये जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला मोठं मार्केट बघायला भेटेल. आणि ही आहे स्टार्टिंग. असे 40 रुपये किलो. कांदे आपल्याला 100ला 5 किलो दिलेले आहेत कांदे. आणि मेथी कशी आहे बघू आपण. जास्त का दो चांगले. हा, आतमध्ये वाढत वाढत जातोय मार्केट आपला. फेमस मार्केट आहे आणि स्वस्त मिळतं इथं सगळं. जे की आमच्या एरियामध्ये जे छोटे छोटे दुकानवाले आहेत ते डबल ते ट्रिपल किमतीने विकतात इथून माल घेऊन. कशी मिरची 15 रुपये. चांगली मिरची 80 रुपये किलो बस असते ना. टोमॅटोचा ढीग पडलाय. टोमॅटो शिमला 30 रुपये किलो टोमॅटो आहे. बघा, आपण जसं आतमध्ये येऊ तसं तसं भाव जरा कमी होत जातो. मला तर जास्त क्वांटिटीने घ्यायचं असेल तर मी आधी सर्व दुकाने चेक करा आणि मग कुठली पण वस्तू घ्या. व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला लक्ष देईल. अजंता टाइम झालेला आहे. भाज्या पण बघा किती फ्रेश आहेत. दररोज मार्केटमध्ये नवीन नवीन माल आला जातो. 1 किलो 20 बघा, माल तुम्हाला फ्रेश भेटेल इथे. बागडी 20 रुपया किलो. मार्केटमध्ये गर्दी बघा किती आहे. तर जवळजवळ 50% लोक तरी इकडे येऊन सामान घेऊन जातात. तर नाही, या भाज्या जेवढ्या येतात या सगळ्या नगर आणि नाशिकचा माल आहे. लोकल बिलकुल माल नाही या. सकाळी जर आपण मार्केटला आलो 7 ते 8च्या दरम्यान इथं खूप स्वस्त माल भेटू शकतो आपल्याला. ज्याला क्वांटिटी मध्ये माल घ्यायचा त्यांनी सकाळी यायचं इकडं. नाही बघा, गाजरची बीज आणि एकच नाही, असे भरपूर आहेत. हे कुठलं बीज आहे काही समजत नाही. हे बघा खाली परत
याला तर 3 आहेत. लेडीज सोबत शॉपिंग करायचा एक्सपिरियन्स थोडासा वेगळाच असतो. आपण पटापट पैसे देऊन मोकळे होतो, पण ती 10-10, 5-5 रुपयासाठी कटकट करणार. हे बघा, हे चालू आहे बार्गेनिंग. फायनली आपण बाजारामधून गोंधळमधून निघालेलो आहे आणि आपलं भाजी वगैरे पण घेऊन झालेली आहे. आता आपण निघूया घरी. हे आहे आमचं कल्याणचं मेन मार्केट आणि हे मार्केट खूप जुनं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तर एकदम गजबजलेलं असतंय. बघा, मार्केटच्या लागूनच स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. हा ब्रिज दिसतो ना, हा रेल्वेचा ब्रिज आहे. हे बघा काळा काळा काय आहे. हे करवंद आहे आणि हे बॉईल करून खातात. त्याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये सांगा. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार याला शिंगोडे बोलतात आणि हे बॉईल करून खातात. हे हार्ट साठी खूप उपयुक्त आहे, कारण हार्ट अटॅक प्रिव्हेंट करते असं मी आता ऐकलं डॉक्टर सोनियाकडून. तर खरं काय खोटं काय तिलाच माहिती. परत इथं आता ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि या ट्रॅफिक मधून मार्ग काढत काढत आता आपल्याला निघायचं आहे. हे जे संगवी दुकान आहे ना, हे खूप जुनं दुकान आहे साड्यांचं आहे आणि इथं साड्यांचे खूप सारे दुकान आहेत. हे बघा, त्याच्या साईडला नारी आहे. पूर्ण एरियातले लोक इथंच येऊन खरेदी करतात. ही मावशी आहे ना, त्या गाडीवाल्याशी भांडते. हे भैया, कारण काय, हा तिच्या समोर येऊन बिझनेस करतोय. गाडी लावायला जागा नाही, लवकरात लवकर गाडी काढ तुझी. मगासपासून बोलत होती, कॅमेरा मी काय ऑन केला नव्हता. ही बघा, ताई इकडे आलोय आपण कल्याणला, रामबागेमध्ये. आणि ताईकडून आपण ताईची बहीण आहे, चढून घेत असतो आपण. तर तिचा ऑपरेट झाला. तू कोण आहे तिची? बघा किती फ्रेश आहे आणि सगळ्या प्रकारची मच्छी इथं मिळते. वाम पासून बांगडे बिंगडे सगळे कोंबील आहेत. आणि आज जरा क्वांटिटी कमी आहे ताई नसल्यामुळं. इथे नक्की घ्यायला मस्त देतो मच्छी. आता आपण आलो आहोत गायकर बंधूंकडे मसाला घेण्यासाठी आणि मस्त मसाला मिळतो इथं. भावांनो, आता आपल्याला ताडगोळे खायचा टाइम झालेला आहे आणि आता आपण इथे घेतोय ताडगोळे. कैसा टाटकोळे बताओ. हाँ उस दिन नहीं थे. काल आपण ताडगोळे घ्यायला आलो होतो, पण त्यांनी तिथे खूप गर्दी होती. त्यांना सांगितलं आपण की आपण मी थोडस सामान घेऊन येतो. तोपर्यंत भावा निघून गेला. भावाला आपण मगापासून विचारतोय ताडगोळे कितीचे आहेत, पण तो जरा कॅमेऱ्याला घाबरतोय आणि तिकडे बघून उत्तर देतोय. हे बघा मित्रांनो, आपण मगाशी जे सामान घेतलंय, ही एक पिशवी भरली आपली आणि ही एक मागची पिशवी भरली आणि दोन्ही फुल पिशव्या भरल्यात आणि हे सगळं आपल्याला 700 ते 800 रुपयामध्ये पडलंय. नेहमी मार्केटला जायला आपल्याला वेळ नसतो, पण आज आपल्याला वेळ होता म्हणून आपण त्या वेळेचा सदुपयोग केलेला आहे. आणि बरंच आपण बॉल, त्यांच्यावर भाजी, त्याच्यानंतर मच्छी, नंतर मसाले आणि ताडगोळे, आता हे सगळं करत करत आता आपण घरी जाणार आहेत. आणि तुम्ही मागाशी बघितलं आपण ज्या ताईकडून मच्छी घेतली, मी जवळजवळ गेल्या 3 वर्षापासून तिच्याकडूनच मच्छी घेतोय आणि खूप चांगले फ्रेश मच्छी असते तिच्याकडं. तर जर तुम्हाला तिथून जर मच्छी घ्यायची असेल तर ती रामबागेमध्ये बसते, जे रजिस्टर ऑफिस आहे ना त्याच्या साईडलाच तिचं मच्छीचं दुकान आहे. आणि मी पण एकदा घेऊन बघा तिच्याकडे मच्छी, खरंच खूप चांगली देते आणि थोडी स्वस्त पण देते. हे आमचं शेवटचं काम आणि आता हे काम झालं आणि आता आम्ही निघणार घरी आणि आता आपण भेटू डायरेक्ट घरी.